तुम्हाला ज्यावेळेस कळतं ना का प्रश्न विचारणार आहे त्यावेळेस तुमचा माइंड अवेअर होऊन जातो. आपण त्या गोष्टींकडे अवेअर होतो, तुमचं अटेन्शन वाढतं त्या गोष्टींकडे. एक सिंपल फॅक्ट आहे की ज्या गोष्टींकडे तुमचं अटेन्शन वाढतं त्याच गोष्टींचं तुमचं रिटेन्शन वाढतं. जोपर्यंत तुमचं अटेन्शन वाढत नाही तोपर्यंत तुमचं रिटेन्शन कधीच वाढणार नाही. तर तुम्ही केअरफुली अटेंटिव्ह व्हायला पाहिजे, तुम्ही अटेन्शन दिलं पाहिजे. तर तुम्ही बघा, तुमचा एखादा प्रश्न चुकला काच तो जास्त लक्षात राहतो, कारण चुकल्यानंतर गोष्ट इथं जायला लागते. अटेन्शन वाढतं, हर्ट होतं ना, हर्ट झालं की अटेन्शन वाढतं, अटेन्शन वाढलं की मग रिटेन्शन म्हणजे लक्षात राहण्याची कॅपॅसिटी वाढते. बघा, एखाद्याने शिवी दिली की लाईफ टाइम लक्षात राहते, आणि गालात मारल्यावर त्याच्यापेक्षा पण जास्त लक्षात राहते, कारण अटेन्शन वाढत चालतं. अटेन्शन वाढलं का रिटेन्शन वाढतं. आणि अजून एक महत्वाची फॅक्ट आहे की लक्षात न राहण्याच्या, मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, लक्षात का नाही राहत लोकांच्या, याच्या मागचं कारण असं आहे का तुम्ही जितके जास्त एफर्ट्स तुमच्या अभ्यास करत असताना टाकाल तितकं जास्त त्याचं रिटेन्शन राहतं, तितकं जास्त रिटेन्शन राहील. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला ही गोष्ट पटवून सांगतो, कारण गोष्ट पटवल्याशिवाय ती पटत नाही लोकांना. नाही, रियालिटी येते, रियालिटी असं अपील करून सांगावं लागते. बघा, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की जर मी तुम्हाला सांगितलं ना तर तुम्ही झोपून व्हिडिओ पहा, तुम्हाला सगळ्यात भारी वाटायला लागेल. झोपून लेक्चर पाहायचं एकदम भारी वाटेल. मी तुम्हाला थोडंसं अवघड सांगितलं, आता एक काम कर, खुर्चीत बसून लेक्चर बघ, थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटायला लागतं. मी त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट ऍड केली, आता लेक्चर बघता बघता खुर्चीमध्ये ना लिहायला पण सुरुवात कर. गोष्ट कॉम्प्लिकेटेड झाली ना. आता मी तुम्हाला बसून काय करायला लावलं, लिहायला पण लावलं. आता मी तुला म्हटलं का लेक्चर बंद कर आणि पुस्तक वाचायला सुरुवात कर, थोडंसं हेक्टिक झालं. मी तुम्हाला हे म्हटलं पुस्तक वाचता वाचता नोट्स पण लिहायला सुरुवात कर, आता आणखी हेक्टिक झालं. आणि मी तुला आता म्हटलं की तू पुस्तक पण लिही, हे पण कर, त्याच्यापेक्षा एक काम कर, एक पान वाच आणि ते पान बंद कर आणि आता आठवून पाहायला सुरुवात कर. आणि आठवून पाहायला सुरुवात केली की तुमचं मेंदू गणगण 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 करायला लागतो. डायरेक्ट आठवत नाही, 14 काय समर्पण समानता, 15 धर्म वंश जात लिंग, 17 अस्पृश्यता, 18 किताब बंदिनी, 19 पर्यंत काय समोर समानता, 20 आणि 21 ला गायब, डोकं तोपर्यंत गरम. मग परत एकदा पुस्तक काढायचं, परत एकदा वाचायचं, परत एकदा रिकॉल करून पाहायचं, परत काही गोष्टी मिस होतील, परत करायचं, गोष्ट अवघड झाली. आता मी तुम्हाला विचारतो, जर तुम्ही कोणत्या गोष्टींमध्ये, आता तुम्हाला मेहनत कुठं, मेहनत मी वाढवत गेलोय तुमची, आता तुम्ही सांगा, झोपून लेक्चर पाहणं जास्त लक्षात राहील का उठून बसून पाहणं लक्षात जास्त राहील? आता उठून बसून जास्त लक्षात राहील का त्याच्यासोबत लिहितोय ते जास्त लक्षात राहील? लिहितोय ते जास्त लक्षात राहील, बरोबर. आता मी म्हणतो लेक्चर पाहणं बंद करा आणि पुस्तक वाचा, कोणतं जास्त लक्षात राहील हो? पुस्तक वाचणं जास्त लक्षात राहील. मी आता म्हटलं पुस्तक वाचता वाचता नोट्स पण लिहा, कोणतं लक्षात राहते जास्त? पुस्तक वाचणं लक्षात राहतं. मी म्हटलं आता पुस्तक लिहू पण नका वाचू पण नका, डायरेक्ट वाचा, आठवायचा प्रयत्न करा. आता ज्यावेळेस तुम्ही गोष्टी आठवायला सुरुवात करतात ना, इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला, त्यावेळेस तुमच्या मेंदूवरती प्रचंड ताण येतो, आणि हा जो ताण आहे हाच तुमचं आयुष्य वाचवतो. याच्याने काय होतं, गोष्टी लक्षात राहायला लागतात. कारण ज्यावेळेस तुम्ही रिकॉल करण्याचा ट्राय करतात ना त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टींकडे अटेन्शन द्यायला लागतात. अरे गोदावरीची लांबी काय होती यार, 1470 नाही यार, 1462 नाही 65, 1465. याच्याने काय झालं, तुम्हाला प्रश्न पडला, प्रश्न पडल्यानंतर त्याच्याकडे अटेन्शन वाढलं, अटेन्शन वाढलं तरच त्याचं रिटेन्शन वाढतं. आणि म्हणून मी तुम्हाला हे पटवून सांगितलं का तुम्ही जितके एफर्ट्स अभ्यास करताना द्याल त्याचे रिझल्ट तुम्हाला जास्त येतील. समजलं? म्हणून तुम्ही मेहनत अभ्यास करताना जास्त घेतली पाहिजे, हार्ड लेवलला घेतली पाहिजे. तुम्ही ते लिहिलं पाहिजे, तुम्ही ते वाचलं पाहिजे, तुम्ही ते बंद करून आठवलं पाहिजे. आता किती कॉम्प्लिकेटेड होईल रे 42 घटना दुरुस्ती आठवणं, डोक्याला ताण पडेल ना. पण तुम्हाला सोपं काय वाटेल माहिती का, 42 घटना दुरुस्ती काढून असं वाचलं, तुम्हाला वाटेल हे माहिती ते माहिती ते माहिती, आणि लगेच बंद कर, तुला काहीच माहित नाही राहणार. पान लगेच बंद कर, तुला काहीच माहित नाही राहणार. हा स्वतःबद्दलचा भ्रम क्रिएट होतो, असं नाही करायचं. पान बंद करून गोष्टी आठवल्या पाहिजे. अभ्यास पुस्तक चालू करताना नाही होत, अभ्यास पुस्तक बंद करून जास्त होतो, म्हणून पुस्तक बंद करून अभ्यास करायचं. आलं लक्षात? मग गोदावरी आठवून पाहिजे, घटना दुरुस्ती आठवून पाहिजे, आर्टिकल आठवून पाहिजे, बरोबर ना. आर्टिकल वाचताना तुम्हाला असं वाटतं हे तुम्हाला सगळंच येतंय, आणि फक्त 1 सेकंद पान बंद करायचं, तुम्हाला काहीच नाही येणार. तर यायला पाहिजे, पुस्तक बंद करून इन्फॉर्मेशन आठवल्या पाहिजे. कारण तुम्ही तुमचा मेन गोल विसरून जातात. मेन गोल काय माहितीये का, तुम्ही पेपरला जाणार आहे आणि पेपरला एक प्रश्न येणार आहे की अखिल भारतीय न्यायिक सेवेची स्थापना करावी असं कोणत्या घटना दुरुस्तीने सांगितलं, आणि मग त्यावेळेस तुम्ही तुमचा मेंदू पळायला सुरुवात कराल. मग तुम्ही त्याला म्हणा, अरे पण ना, अरे आण ना माहिती गोळा करून, आणि मग त्यावेळेस तुम्ही विचार करायला सुरुवात करता 44 का 42, आणि मग तुम्ही म्हणता नाही 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 44 असं उत्तर 44 होऊन आपण घरी येतो, आणि मग आन्सर की आल्यावर कळतं उत्तर 42. माझं म्हणणं, तुला पेपरमध्ये आठवायचं होतं ना, मग हाच प्रयोग घरी 3-4 वेळा करायला काय हरकत होती?
हे जर 3-4 वेळा घरी आठवून पाहिलं असतं तर पेपरला 100% आठवलं असतं. मग तुम्हाला गोष्टी आठवायच्या असतात, लिहायच्या नसतात. आणि म्हणून तुम्ही गोष्टी काय करून पाहिलं पाहिजे, घरी जाऊन आठवून पाहिल्या पाहिजे. जितके जास्त आठवाल तितक्या गोष्टी तुमच्या लक्षात राहाल. आणि जितकं तुम्ही मेंदूवरती स्ट्रेस द्याल ना, त्याचे जे गॅप असतात ना, न्यूरॉन्स मध्ये गॅप असतो, सायनॅप्स, ते जास्त टच व्हायला लागतात. म्हणजे एखाद्या गोष्टीवरून तुम्ही हाच फॅक्ट घ्या का अखिल भारतीय राष्ट्रीय न्यायिक नेमणूक कोणत्या अमेंडमेंटची 42 ने तुम्ही एकदा गेले ना, तर एकदा जर गेले ना तुम्ही त्या रूटने आठवून पाहिलं ना, तर तुमची अशी एक लाईन तयार होईल. जर तुम्ही सेकंड टाइम आठवून पाहिलं ना, ती लाईन अशी व्हायला लागते. 3, 4, 5, 6, 7, 8 वेळा तो जो लाईन आहे ना, तो जो पाथ आहे ना माइंडचा, तो डार्क व्हायला लागतो. म्हणजे ती फॅक्ट्स तुमच्या मेंदूवरती काय व्हायला लागते, बिंबायला लागते. आणि मग ती फॅक्ट्स कायमस्वरूपी लक्षात राहते. अदरवाईज ती लक्षात नाही राहत. तुम्ही जर एकदा दोनदा वाचलं ना, ती फॅक्ट अशी राहते बघा. नंतर तुम्ही जाते आणखी कनेक्ट व्हायला लागते, नंतर ती डार्क व्हायला लागते ती फॅक्ट. ती फॅक्ट जितक्या वेळा तुम्ही जास्त त्याच्यावरती जोर द्याल तितक्या वेळा ती डार्क होईल. मॅडम